1 वाटी मटार आपण मिक्सरला टाकून त्याच्यामध्ये आलं आणि हिरवी मिरची टाकून मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण पाणी न घालता हे वाटणार आहोत। आता हे वाटलेलं मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर, किसून घेतलेलं गाजर, शिमला मिरची, कांदा, त्याचबरोबर चवीनुसार मीठ, हळद, चाट मसाला टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत। सर्व आपलं एकजीव करून झालं की त्याच्यामध्ये लागल तसे थोडे थोडे पाणी टाकून इडलीच्या बॅटरसारखं आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत आणि 15 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत। छान असा आपला रवा भिजला गेला पाहिजे। आता पॅनला तेल लावून घेऊया आणि 15 मिनिटानंतर आपण त्याचे छोटे छोटे असे दिरडे काढून घेणार आहोत आणि हे दिरडे 1-2 मिनिटांसाठी वाफवून आपण त्याच्या कडा मोकळ्या करून पलटी मारून घेऊया। दोन्ही बाजूनी छान असं क्रिस्पी असं कुरकुरीत भाजलं गेलं की आपण हे दिरडे काढून घेणार आहोत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।